नमस्कार, गुड आफ्टरनून. मी प्राध्यापक डॉक्टर लिकरॉय शिवशंकर सीताराम, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग. तर सदरील आजचा व्हिडिओ लेक्चरचा विषय भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, त्यांची कार्य आणि महत्त्व काय आहेत त्याबद्दल आजचं लेक्चर आयोजित केलेलं आहे. तर भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था भारतामध्ये जर बघितलं तर त्रिस्तरीय स्वरूप सहकारी संस्थेच असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, जे की ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर कार्य करणारी ही सहकारी पतपुरवठा संस्था आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक, जे की शिखर बँक म्हणून ओळखल्या जाते. ही त्रिस्तरीय स्वरूप सहकारी संस्थेचं अस्तित्वात आहे की ज्या माध्यमातून सहकारी जे काही कार्य आहे, सहकारी पतपुरवठा संस्था ही कार्य पार पाडली जात असतात. तर त्यामध्ये आज आपण भारतातील प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या संस्थेची कार्य आणि महत्त्व याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. तर प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या संस्थेची कार्य काय आहेत ते मी आज इथं व्यक्त होत आहे. तर प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य, एक नंबर, काटकसर व स्वसहाय्यास उत्तेजन देणं, हे एक महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था ही गाव पातळीवर कार्य करते. गावातील 10 व्यक्ती किंवा 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करतात. तर या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्वाचं कार्य असं आहे की जे काही आपले सभासद आहेत, या सभासदांना बचतीची सवय लागणं, है ना, बचतीची सवय लागणं, काटकसर करणं. बचत कधी वाढेल तर जेव्हा सभासद काटकसर करेल आणि काटकसर करून बचत केली जाईल आणि या बचतीचा उपयोग भांडवल निर्मितीसाठी केला जात असतो. तर हे एक महत्त्वाचं कार्य आहे की जे काही सभासद आहेत त्या सभासदांना काटकसर करायला लावणं, काटकसरीच्या माध्यमातून बचत करणं आणि बचतच्या माध्यमातून जी काही रक्कम किंवा जो काही निधी संकलित होणार आहे त्यांच्या माध्यमातून भांडवलाचं निर्मिती करणं, हे एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी आहे. त्याचबरोबर स्वसहाय्य उत्तेजन देणं. जे काही सभासद आहेत या सभासदांनी या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये जे असणारे जे काही सभासद आहेत यांनाच स्वसहाय्य करणं, मदत करणं, या मदतीच्या माध्यमातून त्या आपल्या सभासदाची, सहकार्याची जी काही आर्थिक उन्नती आहे ती आर्थिक उन्नती घडून आणणं, हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आपल्याला प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था असल्याचं दिसून येतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तो आहे कर्ज पुरवठा करणं. जे आपले सभासद आहेत, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचे जे काही सभासद आहेत, या सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचं कार्य हे या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. हा कर्ज पुरवठा कशासाठी महत्त्वाचा आहे की या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून जे काही सभासद आहे या सभासदांना जे काही व्यवसाय चालू करायचा आहे किंवा जो काही उद्योग चालू करायचा आहे, हा व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा उद्योग चालू करण्यासाठी हा कर्ज पुरवठा मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून तो आपला विशिष्ट व्यवसाय किंवा विशिष्ट उद्योग चालू करू शकतो. आता प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं गावातील जे काही शेतकरी असतील, त्याचबरोबर कामगार असतील, कारागीर असतील, हे जे काही अल्प उत्पन्न गटातील जे काही व्यक्ती आहेत, या व्यक्तीच्या माध्यमातून 10 व्यक्ती किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सभासदच्या माध्यमातून ही प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन होत असते आणि या सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून हा कर्ज पुरवठा हा केला जात असतो. हे एक महत्त्वाचं कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तिसरा नंबरचा आहे कृषी आदानांचा पुरवठा करणं. आता गाव पातळीवर ही संस्था स्थापन झाल्यामुळं गावातीलच कारागीर, कामगार आणि श्रमिक हे एकत्र येतात आणि संस्था काम करतात. शेतकरी आहेत, कारागीर आहेत, शेतमजूर आहेत. तर आता शेतकरी या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचे सभासद असल्यामुळं या शेतकऱ्यांना लागणारे जे काही कृषी आदानं आहेत
या आदानाचा पुरवठा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जात असतो. आता शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं आहेत, ही अवजारं अत्यंत महत्त्वाची असतात. या अवजाराच्या माध्यमातून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं. आज आपण बघितलं तर संपूर्ण शेती क्षेत्रामध्ये सुद्धा हळूहळू यांत्रिकीकरण वाढत चाललेलं आहे. ट्रॅक्टर आहे, थ्रेशर मशीन आहे, हे असं आपल्याला उदाहरण देता येतील. पण शेती करण्यासाठी ही आदानं अत्यंत महत्त्वाची असतात. या आदानाचा, कृषी आदानांचा पुरवठा हा सुद्धा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जातो. हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर चौथा जो आहे तो जीवनावश्यक वस्तू पुरवणं. जीवनावश्यक वस्तू पुरवणं, त्याच्यामध्ये सभासदांना हे एक या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. जीवनावश्यक वस्तू अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या जर कमीत कमी किमतीमध्ये त्या या सभासदांना पुरवल्या जात असतात. जीवनावश्यक वस्तूमध्ये जर विचार केला तर आपलं साखर, त्याचबरोबर तेल, ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत. त्या सुद्धा या प्राथमिक पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून पुरवल्या जात असतात. त्यानंतर चौथं जे काही कार्य आहे ते या यंत्रसामुग्री केंद्र व तांत्रिक मार्गदर्शन करणं. आता यंत्रसामुग्री, आता कोणत्याही क्षेत्रात जर बघितलं तर यंत्र अत्यंत महत्त्वाचं साधन झालेलं आहे आणि शेती क्षेत्रामध्ये या यंत्राचा वापर जर केला तर ती अशी उत्पादनामध्ये त्यामुळे वाढ होऊ शकतो. कारागीर आहेत, कारागीर सुद्धा वेगवेगळ्या वस्तूची निर्मिती करतात. या वस्तूची निर्मिती करण्यासाठी त्यांच्याकडे यंत्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं या पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून यंत्रसामुग्री केंद्र ही उभारली जातात. त्याचबरोबर त्यांना ती यंत्र कशा पद्धतीनं चालवायची आहेत त्याबद्दलचं तांत्रिक असं मार्गदर्शन केलं जात असतं. हे तांत्रिक मार्गदर्शन केल्याबद्दल त्या सभासदांना यंत्र चालवण्याबद्दलची माहिती मिळते आणि त्याचा उपयोग तो त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या उद्योगामध्ये तो करू शकतो आणि त्यापासून त्याच्या व्यवसायाचं जे काही प्रोत्साहन आहे किंवा व्यवसायाची जी काही प्रगती आहे ती प्रगती घडून येत असते. हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर शेतमालाची विक्री करणं. आता सहकारी विक्री संस्था आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी जे काही शेती क्षेत्रामध्ये किंवा शेतामध्ये जो काही माल काढलेला आहे, जो काही उत्पादन घेतलेलं आहे, त्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी ह्या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था महत्त्वाचे कार्य करतात. त्यासाठी सहकारी विक्री संस्था आहेत. त्या सहकारी विक्री संस्थेच्या माध्यमातून या शेतमालाची विक्री केली जात असते. आज आपण जर बघितलं तर शेतकऱ्याची जी काही भाववाढ किंवा जी काही किंमत आहे त्याबद्दल आपल्याला ओरड असल्याचं दिसून येतं. जर शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य असा भाव मिळवून देणं, योग्य किमतीला शेतमालाची विक्री करणं हे प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेचं महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला दिसून येतं, की जेणेकरून उत्पादन जर योग्य किमतीला जर विकलं तर त्याचा जे काही फायदा आहे किंवा जो काही नफा आहे तो शेतकऱ्याला प्राप्त होईल. हे महत्त्वाचं कार्य आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नंतरचं आहे आर्थिक उन्नतीच्या योजनांमध्ये सहभाग घेणं. आर्थिक उन्नती, आता ही एक प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. आर्थिक उन्नतीच्या योजनांमध्ये ज्या ठिकाणी ही संस्था स्थापन झालेली आहे त्या ठिकाणी या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना राबवल्या जात असतात. लोकल ज्या ठिकाणी ही संस्था स्थापन झालेली आहे त्या क्षेत्रातील जे काही आर्थिक उन्नती घडून आणायची असेल तर वेगवेगळ्या योजना, त्या योजनामध्ये सहभागी होणं हे सुद्धा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नंतरचं महत्त्वाचं कार्य म्हणजे पूरक उद्योगांना चालना देणं. आता पूरक उद्योग शेती क्षेत्रामध्ये जर बघितलं तर प्रक्रिया उद्योग आहेत ना, जसं की आपण बघतो आहोत है ना, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणं आणि तो बाजारपेठेमध्ये विकणं. पण अशा पूरक उद्योगांना चालना देण्याचं कार्य या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जात असतं. पूरक उद्योग हे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मग प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेचे जे काही सभासद आहेत या सभासदांना पूरक उद्योगाची स्थापना करता आली पाहिजे. त्यासाठी त्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा पूरक उद्योगांच्या माध्यमातून या सभासदांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढीस लागतं. उत्पन्न वाढलं की त्या सभासदांचा जो काही राहणीमान आहे हे राहणीमान सुद्धा वाढतं आणि उत्पन्नाचे वेगवेगळे जे काही सोर्सेस, स्त्रोत हे सुद्धा निर्माण होतात. हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर सामाजिक सोयी पुरवणं. सामाजिक सोयी पुरवणं हे सुद्धा प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्य आहे. तर सामाजिक सोयी कोणत्या आहेत? पाणी पुरवठा, पाण्यासाठी विहिरी खोदणं हे एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं ह्या सामाजिक सोयीमध्ये मोडतं. हे एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आहे सभासदांना माहिती पुरवणं. जे काही आपले प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचे जे काही सभासद आहेत
आता या सभासदांना एकंदरीत हा सहकारी चळवळ काय आहे, सहकार काय आहे, सहकाराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सहकार चालवलं जातं, तर सहकार हे लोकशाही तत्वावर आधारित आहे. लोकशाही पद्धतीने इथं कोणी लहान नाही, मोठा नाही, कोणाचं वर्चस्व नाही आहे, कोणी नीच नाही, कोणी उंच नाही आहे, सर्व कायद्यापुढे समान आहेत. म्हणजेच लोकशाही तत्वाचा वापर करून ही सहकारी संस्था स्थापन करण्यात येते आणि सर्वांचं या ठिकाणी योगदान महत्त्वाचं असतं. सहकारी चळवळीबद्दल सभासदांना माहिती पुरवल्या जात असते, त्याबद्दलचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात असतं आणि कशा पद्धतीनं सहकार चळवळीच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाचा प्रगती झाली पाहिजे त्याबद्दलचं माहिती पुरवण्याचं कार्य या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केलं जात असतं. तर अशा पद्धतीने ही 10 जी काही कार्य आहेत ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याला प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची महत्त्व काय आहे त्याबद्दलचं आपण माहिती घेणार आहोत. तर प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्व आपण यापुढे बघणार. तर पहिलं जे काही महत्त्व आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे की बचत प्रवृत्ती वाढवणं या दृष्टीने या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्व आहे की जे काही सभासद गावातील 10 व्यक्ती किंवा 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी ही प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन केलेली आहे. तर आता या आपले जे काही सभासद आहेत या सभासदांमध्ये काटकसर वाढीस लागली पाहिजे. काटकसरीच्या माध्यमातून बचत प्रवृत्ती वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बचत प्रवृत्ती जर वाढली तर साहजिकच या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवी वाढतील. ठेवी वाढल्या म्हणजे त्या ठेवीच्या माध्यमातून भांडवलाची निर्मिती करता येत असते आणि या भांडवलाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूचं उत्पादन घेता येत असतं. त्यामुळं बचत प्रवृत्ती वाढवणं या दृष्टिकोनातून सुद्धा प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्व आपल्याला अधिक असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर दुसऱ्या नंबरचं जे काही महत्त्व आहे की सभासदांची सावकारी पाशातून मुक्तता करणं. सहकारी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था गाव पातळीवर कार्य करतात. त्याचबरोबर गावातील शेतकरी, कारागीर, शेतमजूर एकत्र येतात. 10 किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करतात. आज जर बघितलं आपण एखादा उद्योग व्यवसाय जर चालू करायचा असेल, सावकाराच्या माध्यमातून जर कर्ज घेतलेलं असेल तर तो सावकार काय करतो, त्या कर्जावर जास्त व्याजदर लावतो. जास्त व्याजदर लावून कर्जाची वसुली करतो. परंतु प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून जर बघितलं तर अतिशय अल्प व्याजदरामध्ये सभासदांना कर्ज पुरवठा केला जात असतो आणि जे काही ग्रामीण भागातील जे काही सावकार असतील, जे काही जमीनदार लोक असतील है ना, यांच्याकडून त्याची सुटका केली जात असते. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जर या सभासदांनी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेतून जर कर्ज घेतलं असेल तर या सावकाराकडे जाण्याची गरज या सभासदांना असणार नाही. त्यामुळं सभासदांची या सावकाराच्या पाशातून मुक्तता होत असते. हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर आहे विविध गरजाची पूर्तता केली जात असते. सभासदांना लागणाऱ्या ज्या काही विविध गरजा आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न हा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जात असतो. चौथा नंबरला आहे सुलभ कर्ज वसुली. कर्ज वसुली करत असताना शेतकऱ्यांनी जो काही माल किंवा सभासदांनी जो काही माल विक्रीसाठी आणलेला आहे त्या मालाची विक्री सहकारी विक्री संस्थेच्या माध्यमातून केली जात असते आणि त्याने घेतलेलं कर्ज जे आहे ते त्यामधून वसूल केलं जात असतं. म्हणजे एकंदरीत त्रास जो आहे तो या ठिकाणी सभासदांना दिला जात नाही. सुलभ कर्ज वसुलीच्या माध्यमातून घेतलेलं कर्ज हे पुन्हा वापस परत केलं जात असतं. हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पतविषयक शिस्त लागते, हे एक महत्त्व आहे. कर्ज घेणं, घेतलेलं कर्ज घेतलेल्या कामासाठीच खर्च करणं आणि पतविषयक शिस्त म्हणजे घेतलेलं कर्ज ज्या मुदतीमध्ये वापस करायचं आहे त्या मुदतीमध्ये परत करणं. अशा पद्धतीचं हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी आहे की एकंदरीत या सभासदांना जी काही शिस्त आहे, पतविषयक शिस्त, वेळेवर कर्ज घेणं, घेतलेलं कर्ज घेतलेल्या कामासाठीच खर्च करणं, त्या उद्योगांना प्रोत्साहन देणं आणि दिलेल्या वेळेमध्ये ते परत करणं, हे एक महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. नंतरचं आहे की आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं. आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे एक अत्यंत महत्त्व आपल्याला या ठिकाणी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आर्थिक स्थितीत सुधारणा करणं, कृषी उत्पादकतेत वाढ घडवून आणणं. आता कृषी उत्पादकता जी आहे त्याच्यामध्ये या सभासदांना जी काही यंत्रसामुग्री आहे ती जर उपलब्ध करून दिली कमीत कमी व्याजदरामध्ये तर अशा पद्धतीनं या भांडवलाच्या माध्यमातून, यंत्राच्या माध्यमातून
हे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतरचं जे काही महत्त्व आहे ते ग्रामीण विकासासाठी उपयुक्त. ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीनं या सहकारी पतपुरवठा संस्थेनं अल्प कालावधीसाठी कमीत कमी व्याजदराच्या माध्यमातून अल्पमुदतीमध्ये कमीत कमी व्याजदराच्या माध्यमातून जरी कर्ज उपलब्ध करून जर दिली तर त्याचाच विकास ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग स्थापन होतील, प्रक्रिया उद्योग स्थापन होतील, लघु आणि कुटीर उद्योगांना सुद्धा लाभदायक ठरेल आणि त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास घडून येईल. आणि त्यानंतरचं जे आहे महत्त्व वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशन म्हणजेच या ठिकाणी लहान लहान जे काही उद्योग असतील, लहान उद्योगाची स्थापना केली जाईल. लहान लहान उद्योग, मध्यम उद्योग, लघु उद्योग, गाव पातळीवर चालणारे कुटीर उद्योग, अशा कुटीर उद्योगाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना केली जाईल. प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जातील की जेणेकरून वित्तीय समावेशन जे आहे ते ग्रामीण भागामध्ये घडून येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची जी काही कार्य आहेत किंवा जे काही महत्त्व आहेत ते आपण या ठिकाणी विशद केलेले आहेत. तर आपण बघितलेलं आहे या ठिकाणी प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थे त्रिस्तरीय रचनेमधील हा पहिला सहकारी संस्था ती प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेचं आपण महत्त्व आणि कार्य या ठिकाणी बघितलेलं आहे. यानंतर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.